विदर्भ प्रो T20 लीग सुरू होत आहे। खरं पाहिलं तर रणजी टूर्नामेंटमध्ये विदर्भ चॅम्पियन आहे आणि आता T20 क्रिकेटमध्येही विदर्भ एक पाऊल पुढे टाकत आहे। आपल्यासोबत विदर्भ प्रो T20 लीगचे जे चेअरमॅन आहेत प्रशांत वैद्य सर आहेत। प्रशांतजी, T20 मध्येही विदर्भातील जे खेळाडू आहेत त्यांचा पाऊल आता पुढे भक्कमपणे पडेल यासाठीचे हे प्रयत्न आहे। नक्कीच हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल प्लेयर्सला एक T20 करता चांगलं प्रिपेअर होण्याकरता। आणि फक्त एक डोमेस्टिकच नाही पण बरेचसे आपण यावर्षी आपण IPL मध्ये पण बघितलं की बरेचसे या लीग्समधनं प्लेयर डायरेक्ट IPL मध्ये गेले आणि पुढे इंडियन टीममध्ये पण आलेत। तर तोच एक प्रयत्न आहे की हा प्लॅटफॉर्म मुलांना आपल्या विदर्भाच्या मिळाला पाहिजे आणि त्या उद्देशानेच ही एक T20 आपण VPTL या नावाने टूर्नामेंट घेतो आहे। कसा फॉर्मॅट राहणार आहे आणि टूर्नामेंट पहिली लीग जी आहे ती केव्हापासून सुरू होणार आहे? आपलं ड्युरेशन जे आहे ते 5 ते 15 आहे। 5ला पहिली मॅच होईल, इनॉग्रेशन एक फंक्शन पण ठेवलेलं आहे आपण आणि त्यानंतर मॅच होईल, त्यात आपलं सुरुवात होईल आणि 15 तारखेला फायनल्स होतील। कशा पद्धतीने राहणार आहे, किती टीम्स राहणार आहे मेन्समध्ये आणि वुमेन्समध्ये आणि फक्त विदर्भातीलच खेळाडू खेळणार आहे का बाहेरचे खेळाडू त्यांना एंट्री नसेल का? टोटल 6 टीम्स आहे, मेन्स टीम आणि 3 वुमेन्स टीम आहे आणि हे 6 टीम आपसामध्ये एक लीग मॅच घेतील। त्यामुळे 5 मॅचेस लीग मॅचेस प्रत्येकाच्या होतील आणि त्यानंतर सेमीफायनल ज्या टॉप 4 टीम्स राहतील आणि मग फायनल। मुलींच्या पण 3 टीम्स आहेत तर 2 लीग मॅचेस होतील आणि मग डायरेक्ट फायनल होईल। आणि ह्याच्यामध्ये जे BCCIचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे जे तुमच्या असोसिएशनमध्ये रजिस्टर्ड प्लेयर असतात तेच त्यात भाग घेऊ शकतात। ही चाहे म्हणजे कुठलीही लीग असो कुठल्या असोसिएशनची, तर तो एक त्याच्यामध्ये नॉर्म्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त जे रजिस्टर्ड विदर्भाचे प्लेयर आहेत तेच ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील। ज्या फ्रँचायझीजने टीम्स घेतलेले आहेत ते फ्रँचायझीज पण विदर्भात काम करणारे आहेत का आणि एका प्रकारे एक नवीन क्रिकेटचा खास करून T20चा कल्चर निर्माण होईल अशी अपेक्षा आहे? नाही, डेफिनेटली, कारण की याच्यामध्ये फ्रँचायझीसचा एक खूप मोठा रोल असतो। म्हणजे नुसतंच एक मॉनिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू नाही पण बाकीसुद्धा त्यांचं पार्टिसिपेशन भरपूर लागतं। त्यामुळे त्या आपण फ्रँचायझीज पण असे निवडले आहे की ज्यांना क्रिकेटमध्ये स्वतः खूप इंटरेस्ट आहे आणि क्रिकेट प्रमोशनमध्ये आणि त्यांनाही वाटतं कुठे ना कुठे विदर्भाची आणखीन जास्त व्हाईट बॉल क्रिकेट T20मध्ये आपलं प्रदर्शन आणखीन चांगलं व्हावं या उद्देशानेच ते ह्याच्यात आमच्यासोबत ॲज अ पार्टनर म्हणून आलेले आहेत। रणजी क्रिकेटमध्ये एक चांगली टीम डेव्हलप झाली आहे, वारंवार विदर्भ चॅम्पियन होतो आहे, किमान फायनल सेमीफायनल्सपर्यंत जातो आहे। तर रणजी क्रिकेट जो एक प्युअर फॉर्म ऑफ क्रिकेट आहे त्याच्यामध्ये तयारी झाली आहे विदर्भाच्या पोट्ट्यांची। आता T20मध्ये पण तसाच परफॉर्मन्स होईल भविष्यात येणार आहे काही वर्षात? नाही, डेफिनेटली, म्हणजे ही ती अपॉर्च्युनिटी आहे मुलांना प्रिपरेशन करण्याकरताच आहे। आणि आपण रणजी ट्रॉफी चॅम्पियन झालो मागच्या 7 वर्षात 3दा झालो। आपण मागच्या वर्षी विजय हजाराच्या फायनल्समध्ये पोहोचलो, रनर्सअप होतो। इवन मागच्या 3 वर्षात आपण दरवर्षी आपण नॉकआउट स्टेजला पोचतो आहे मुश्ताक अलीच्या T20च्या। म्हणजे आपलं कुठे असं त्याच्यात डेफिनेटली एक स्थान आहे इवन व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, पण ते आणखीन पुढे जाऊन एक चांगली मोठी चॅम्पियनशिप आपल्याला त्यातनं घेता आली, जसं आपण रणजी ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स करतो आहे। त्या उद्देशानेच हा प्लॅटफॉर्म एक मुलांना आपण दिलेला आहे। विदर्भाचे जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांना एक दर्जेदार प्लॅटफॉर्म T20 क्रिकेटमध्ये मिळावं यासाठी विदर्भ प्रो T20 लीग जी आहे ती सुरू होत आहे आणि त्याची दिमाखात सुरुवात जी आहे ती 5 जून रोजी होणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।